नमस्कार. हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण 7 दिवसांच्या 4 ते 4 ठिपक्यांच्या रांगोळ्या काढणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी 3 ते 3 ठिपक्यांच्या 7 दिवसांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून बघू शकतात. तर तसंच आता आपण 4 ते 4 ठिपक्यांच्या रांगोळ्या काढणार आहोत. तर सुरुवातीला रांगोळीला लागणारी ठिपके आपण काढून घेऊ. तर इकडे मी 4 ते 4 ठिपके काढून घेतलेले आहेत. तर इकडे आपल्याला म्हणजे हा जे टोकावरचे ठिपके आहेत, इथून ते त्यांचे जे तिरकस ठिपके आहेत, म्हणजे इथून हा तिरकस आहे, इथून हा तिरकस ठिपका आहे, असे त्यांच्यावर आपण एक आकार तयार करून घेऊ. आता यानंतर फक्त त्याचे जे असे तिरकस ठिपके राहिलेले आहेत, प्रत्येकी 2-2, त्यांच्यावर देखील सेम आपल्याला असा आकार तयार करून घ्यायचा आहे. आता यानंतर हे जे आपण एक फुलासारखा आकार किंवा स्टार सारखा जो आकार तयार केला आहे, तो देखील आपल्याला मध्ये तसाच तयार करून घ्यायचा आहे. आता हे करून झाल्यानंतर इकडे आपण फक्त असं 4 कळ्या काढून घेऊयात. तर अशा प्रकारे 4 ते 4 ठिपक्यांची आपली पहिल्या दिवसाची रांगोळी काढून झालेली आहे. तर आता 4 ते 4 ठिपक्यांची दुसऱ्या दिवसाची रांगोळी आपण काढून घेऊयात. तर इकडे सुरुवातीला आपल्याला ही जी फर्स्ट लाईन आहे, तर या फर्स्ट लाईनीमध्ये हा जो इकडचा म्हणजे 2 नंबरचा जो ठिपका आहे, इथून शेवटून 2 नंबरचा, इथून घेऊन आपल्याला सरळ अशी या 3 ठिपक्यांवर रेष काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत इकडून हा जो 2 नंबरचा ठिपका आहे, तिथून घेऊन सरळ या तिरकस 3 ठिपक्यांवर आपल्याला रेष काढून घ्यायची आहे. जसं वरती केलं तसंच आपल्याला खाली पण करायचं आहे. आता ह्यानंतर मध्ये पण मी एक तिरकस 2 रेषा मारून घेते. आता ह्यानंतर इकडे आपल्याला एक कळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे चारी बाजूंनी. आता ह्यानंतर आपल्याला असं थोडंसं एक कर्व घ्यायचा आहे आणि तो इकडे जॉईंट करायचा आहे. मग इथून घेतला तर असा इथून तिरकस इथे जॉईंट करायचा आहे.
आता सेम आजूबाजूला पण तसंच करून घ्यायचं आहे. इथून घ्यायचा आणि तो तिरकस असा जॉईंट करायचा. वरतून घेतला तर इथे जॉईंट करायचा. आता यानंतर आजूबाजूला जे 4 ठिपके उरलेले आहेत तिथे मी असा एक कळीचा आकार तयार करून घेते. अशा पद्धतीने मी इकडे पण एक फुलाचा आकार तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही काहीतरी वेगळं पण आकार तिकडे तयार करू शकतात. तर अशा पद्धतीने आपली ही दुसऱ्या दिवसाची रांगोळी देखील काढून झालेली आहे. तर आता आपण तिसऱ्या दिवसाची रांगोळी काढूयात. तर इकडे हे जे वरती असे ठिपके आहेत, म्हणजे हा 1, 2 आणि 3 हे ठिपके आहेत, म्हणजे कॉर्नरचे. प्रत्येकी सगळ्या ठिकाणी जे असे कॉर्नरचे ठिपके यांच्यावर आपण रेष काढून घेऊ. तर यानंतर मी यांना जोडून घेते. आता इकडे जसा आपण हा आकार तयार केला तर तसाच आकार आपल्याला फक्त थोडा गॅप सोडून परत तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे हा व्ही शेप. तर अशा प्रकारे मी इकडे दिवा काढून घेतलेला आहे. तर ही तिसऱ्या दिवसाची रांगोळी देखील आपली तयार झालेली आहे. तर आता आपण चौथ्या दिवसाची रांगोळी काढूयात. तर इकडे हे जे मध्ये 4 ठिपके तर यांच्यावर आपण तिरकस रेषा काढून घेऊयात, क्रॉस. मग आता आपण स्वस्तिक बनवून घेऊयात. तर आता इकडची ही लाईन होती, त्याच्यातले सुरुवातीचे 2 रेषा सोडून द्यायचे आणि तिसरा जो ठिपका आहे तिसऱ्या ठिपक्यावर आपल्याला रेष मारायची. तर जसंच आता इकडे सुरुवातीचे 2 ठिपके सोडून द्यायचे आणि मग तिसऱ्या ठिपक्यावर आपण रेष मारून घेऊ. तर आता इकडे खाली पण 4 ठिपके, तर सुरुवातीचे 2 आपल्याला सोडून द्यायचे आणि तिसऱ्या ठिपक्यावर आपण रेष मारून घेऊ. तर इकडे पण मी 2 ठिपके सोडून दिले आणि तिसऱ्या ठिपक्यांवर रेष ओढून घेतली. तर अशा प्रकारे आपली ही स्वस्तिक तयार झालेली आहे. आता ह्यानंतर परत ही जी आपण रेष काढली होती तर ती याला जोडून द्यायची, म्हणजे इकडून उभे जे ठिपके त्याच्यातल्या 2 नंबरच्या ठिपक्याला पहिला ठिपका सोडून द्यायचा आणि 2 नंबरच्या ठिपक्याला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे.
तर यानंतर हे सुद्धा आपण यांना जोडून घेऊयात। आता यानंतर याच्यावरती मी असा एक सेमी सर्कल काढून घेते। आता हे फक्त आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं आणि दिवा ज्योत काढून घ्यायची दिव्याची। तर अशा पद्धतीने मी इकडे ही वेगळी डिझाइन काढून घेतलेली आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नुसतं फक्त दिवे आणि स्वस्तिक देखील राहू देऊ शकता। तर अशा प्रकारे ही आपल्या चौथ्या दिवसाची रांगोळी काढून झालेली आहे। तर आता आपण पाचव्या दिवसाची रांगोळी काढूयात। तर इकडे हे जे 4 ठिपके वरचे आहेत, परत आपल्याला सुरुवातीचे 2 ठिपके सोडून द्यायचे आणि हा जो इकडून 2 नंबरचा ठिपका आहे तिथून आपण तिरकस असे 3 यांच्यावर ठिपक्यांवर रेष काढून घ्यायची आहे। आता इकडे पण मी जो 2 नंबरचा ठिपका होता तिथून पण असं तिरकस या 3 ठिपक्यांवर रेष काढून घेतलेली आहे। जसं वरती केलंय सेम तसंच आपण खाली पण करून घेऊ। आता ह्यानंतर इकडे तुम्ही डायरेक्ट असं रेषा पण तिरकस मारू शकतात किंवा कळ्यांचा आकार देखील तयार करू शकतात, म्हणजे एक स्टार तयार होईल। यानंतर इकडे असे 1 2 3 4 ठिपक्यांना जोडून आपण हा स्टार तयार करून घेतलाय। तसंच आपल्याला आता हे जे 2 ठिपके आहेत ज्यांच्यावर आपण रेष काढून घेतलेली ते देखील आपल्याला असंच ह्या ठिपक्यांना जोडून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी हे जोडून घेतलेलं आहे। आता इकडे फक्त मी कळीचा आकार तयार करून घेते। तर अशा प्रकारे ही 5व्या दिवसाची रांगोळी देखील आपली काढून झालेली आहे। तर आता आपण 6व्या दिवसाची रांगोळी काढूयात। तर इकडे मी परत 4 ते 4 ठिपके काढून घेतलेले आहेत। आता जसा आपण तो स्टार तयार केला होता मागच्या रांगोळीमध्ये एकदम सेंटर मध्ये आपण तो या 4 ठिपक्यांना जोडून तयार केला होता। तर आता
तसंच आपल्याला जे आजूबाजूचे 4 ठिपके आहेत कॉर्नरचे, हे 1 2 3 4 इकडचे 4 यांच्यावर आपल्याला असंच तो स्टार तयार करून घ्यायचा आहे. तर हे सेम असंच आपण पहिल्या दिवसाच्या रांगोळीमध्ये जी फर्स्ट रांगोळी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला काढली त्यामध्ये देखील आपण असंच केलेलं आहे. आता ह्यानंतर मध्ये एक ठिपका ठेवून देऊ आणि एक फूल आपण काढून घेऊ. आता यानंतर हे जे आपण चांदण्या म्हणजे स्टार्स काढले, तर इकडे आपल्याला इथला जो हा टोकाचा भाग आहे म्हणजे एक व्ही शेप आहे, तर तो याच्या बाजूच्या साईडच्या स्टारला त्याच्या व्ही शेपला आपण एक असा सेमी सर्कल काढून घेऊ आणि त्यांना जोडून घेऊ. तर अशा पद्धतीने ही आगळीवेगळी आणि सुंदर 6व्या दिवसाची रांगोळी देखील आता आपली काढून झालेली आहे. तर आता आपण 7व्या दिवशीची रांगोळी काढायला सुरुवात करूया. तर आता 7व्या दिवसाची रांगोळीला लागणारे ठिपके मी काढून घेतले. आता इकडे आपण सुरुवातीला स्वस्तिक काढून घेऊयात. तर आता स्वस्तिक काढून घेतल्यानंतर मी याला इकडे फक्त असं इथून थोडंसं आपल्याला जास्त आकार घ्यायचा आहे. मग इथून थोडंसं असं वरती हे करून असा एक आकार मी तयार करून घेतलेला आहे. सर्व बाजूंनी असंच करून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने इकडे जे ठिपके होते 2-2 त्यांच्यावर मी असा एक फुलाचा आकार तयार करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे शेवटची 7व्या दिवसाची रांगोळी देखील आपली काढून झालेली आहे. तर 4 ते 4 ठिपक्यांच्या 7 दिवसांच्या रांगोळ्या मी आज तुम्हाला काढून दाखवल्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉनवर क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तर 3 ते 3 ठिपक्यांच्या मी 7 दिवसांच्या रांगोळ्या काढल्या होत्या, ते देखील तुम्ही बघू शकतात. थँक्यू.